कल्याणशील फाटा डायघर स्थित गणपति मंदिर परिसर में नवी मुंबई के रहवासी 30 वर्षीय अक्षता मात्रे की 3 लोगों ने दुष्कर्म कर हत्या कर दी थी। इसी घटना के विरोध में नवी मुंबई में जस्टिस फॉर अक्षता मात्रे की आवाज आज गूंज रही है। इसी बीच नवी मुंबई की बेटी स्वर्गीय अक्षता मात्रे को इंसाफ मिले, इसी मांग के साथ नवी मुंबई महिला कांग्रेस जिला अध्यक्षा पूनम पाटिल ने अक्षता मात्रे आगस्कर के परिवारजनों से मुलाकात कर कहा कि अक्षता मात्रे के परिवार को न्याय दिलवाने के लिए आवश्यक सभी कानूनी सहायता प्रदान करने के साथ ही जब तक उसके आरोपियों को फांसी की सजा नहीं मिल जाती तब तक महिला कांग्रेस की यह जंग जारी रहेगी। तिच्यावर जो प्रसंग जो घडलेला आहे अतिशय वेदनादायक आहे। किळसवाणी प्रकार घडलेला आहे आणि मंदिरांसारख्या स्थळांवर असा जो अत्याचार होतो, एक महिला एक आधारासाठी मेंटली पीससाठी तिथे जाते आणि तिथे जाऊन जर अशी घटना घडत असेल, जे राक्षसांनी जी ही घटना घडवून आणलेली आहे, जे दास म्हणतात मंदिराची सेवा करण्यासाठी तिथे जातात आणि अशी घटना घडवून आणतात, त्यांना नक्कीच डेथ पेनल्टी झाली पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशीच माग आमच्या नवी मुंबई महिला काँग्रेसच्या वतीने होईल। नक्कीच याच्या पुढे या ज्या घटना घडलेली याला जो पण सपोर्ट लागेल तर नवी मुंबई महिला काँग्रेस म्हणून मी इथे वचन देते की जेव्हा त्यांना गरज लागेल तिथे नवी मुंबई महिला काँग्रेसची संपूर्ण टीम उभी असेल। आणि मी नवी मुंबईच्या सर्वच महिलांना मुलींना एक आव्हान करते की आपल्याला जन्म दिलेला आहे या धर्तीवर, सर्वात शक्ती आपल्या महिलांना दिलेली असते आणि या शक्तीचा आपण वापर करायला पाहिजे। जेव्हा आपल्यावर अशी घटना घडते तर खंबीरपणे त्या घटनेला सामोरे जाण्याची ताकद आपल्यामध्ये आहे आणि तो धाडस दाखवायला पाहिजे। आणि नक्कीच मी महिलांना मुलींना आव्हान करते की 112 नंबर, मी पुन्हा रिपीट करते की 112 नंबरवर जर संपर्क साधला तर निर्भया स्क्वॉड आपल्या मदतीसाठी तिथे उपस्थित होईल आणि हा स्क्वॉड महिलांशी निगडीत आहे आणि ती महिला तिथे येऊन आपल्या सर्वांना सपोर्ट करेल। आपला लास्ट लोकेशन देखील तिथे ट्रॅक होईल, तर नक्कीच याच्याशी आपल्याला मदत होईल। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।